नमस्कार, मी रुपाली भोसले, म्हणजेच तुमची लाडकी संजना। जसं तुम्हाला आमच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असेल तसंच तुमच्या फायद्याचं काय आहे हे सांगण्यासाठी मी इथे आले। आम्ही घेऊन आलो आहोत नव्या मुंबईला जोडणारा असा एक प्रीमियम कमर्शियल प्रोजेक्ट। सिरियसली सहज परवडेल असा पण तरीही मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर असलेला हा प्रोजेक्ट आहे। ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे प्रीमियम शॉप्स, ऑफिसेस, घरं आणि बरंच काही। हा प्रोजेक्ट आहे ऑल्टो फिल्मचा प्रीमियम प्रोजेक्ट ग्रँड ओरन सेंटर। बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या 4 शार्प शूटर्सना नवी मुंबई पोलिसांनी आज अटक केली। हे चौघे पनवेल इथं सलमान खानवर हल्ला करण्याचा कट रचत होते, त्यामुळे सलमानच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। काळवीट शिकार प्रकरणाच्या कायदेशीर कारवाईतून सुटलेल्या सलमान खान याला बिश्नोई टोळीकडून धोका आहे। बिश्नोई टोळीनं याआधी अनेकदा सलमानला धमक्या दिल्यात। काही दिवसांपूर्वी सलमानच्या मुंबई येथील घरावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या। त्यानंतर आता सलमानवर मोठा हल्ला करण्याचा कट रचला जात होता। या शूटर्सना सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊस जवळ अटक करण्यात आली। नवी मुंबई पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश केलाय। अटक करण्यात आलेले हे चौघेही रात्री उशिरा सलमान खानच्या फार्म हाऊसची रेकी करत होते। लॉरेन्स बिश्नोई टोळीचे काही लोक पनवेलमध्ये राहत असून ते सलमान खानच्या हत्येचा कट रचत असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती। अटक करण्यात आलेल्या चौघांनी पाकिस्तानी पुरवठादारांसोबत 3 प्रकारची शस्त्र खरेदी करण्याचा सौदा केल्याचंही समोर आलंय। लॉरेन्स बिश्नोई टोळीनं या हल्ल्याची पूर्ण प्लॅनिंग केली होती। सलमान खानवर धोकादायक शस्त्रांनी हल्ला करण्याची योजना होती। त्याच्या फार्म हाऊस जवळ हा हल्ला करायचा आणि आपलं इप्सित त्यांना साध्य करायचं होतं। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। धनंजय उर्फ अजय कश्यप, गौरव भाटिया उर्फ नाही, बास्पी खान उर्फ वसीम चिकना आणि रिजवान खान उर्फ जावेद खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत। या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई, अनमोल बिश्नोई, संपत नेहरा, गोल्डी ब्रार यांच्यासह 17 जणांविरुद्ध FIR दाखल करण्यात आलाय। 1 महिन्यापूर्वी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या घराबाहेर मोटरसायकल स्वारांनी गोळीबार केला होता। त्यानंतर दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली। विकी गुप्ता आणि सागर पाल अशी त्यांची नावं आहेत। पनवेल शहर पोलीस स्टेशनला भादवी कलम 115, 120B आणि 507(2) अन्वये एक गुन्हा दाखल आहे। आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना एक माहिती मिळाली होती सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये की काही लोक जे लॉरेन्स बिश्नोई ग्रुपशी संबंधित आहेत ते पनवेल तालुक्याच्या हद्दीमध्ये या ठिकाणी सलमान खान यांचं फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी रेकी करून आलेले आहेत आणि त्यांचा ते घातपात करण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने आम्ही या गँगशी संबंधित जे लोक आहेत अशांचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत किंवा इंस्टाग्राम ग्रुप्स आहेत किंवा इतर जे काही सोशल मीडिया आहेत त्याच्यामध्ये आमचे काही इन्फॉर्मर, आमचे काही पोलीस अधिकारी यांना त्याच्यामध्ये आम्ही इन्फिल्ट्रेट केलं। बरेच दिवस हे त्या ग्रुपचे सदस्य म्हणून त्यांनी जी काही माहिती हस्तगत केली आणि त्या माहितीची जेव्हा खातरजमा झाल्यानंतर आम्ही 24 एप्रिल रोजी हा गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान आम्ही एकूण 4 लोक अरेस्ट केले होते। त्याच्यामध्ये अजय कश्यप उर्फ AK उर्फ धनंजय तपेसिंग याला अटक केलेली होती। त्यानंतर गौरव भाटिया उर्फ संदीप बिश्नोई यालासुद्धा गुजरात या ठिकाणावरून अटक करण्यात आली। त्यानंतर वस्पी मोहम्मद उर्फ वसीम चिकना या संभाजीनगर या ठिकाणावरून अटक करण्यात आली आणि जिशान जखनुल हसन उर्फ जावेद खान यास बँगलोर या ठिकाणावरून अटक करण्यात आलेली होती। या सर्व आरोपींशी जेव्हा तपास करता त्यांच्याकडून चौकशी करता या लोकांचा सलमान खान यांचा घातपात करण्याचा कट होता। त्या अनुषंगाने ते बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत होते आणि बिश्नोई गँगच्या बऱ्याच सदस्यांच्या ते संपर्कात होते। देशातून किंवा परदेशातून सुद्धा त्यांनी शस्त्र जमवण्याचा प्रयत्न केला होता असं सुद्धा याच्यामध्ये लक्षात आलेलं आहे। सलमान खान यांचं पनवेल तालुका या ठिकाणचं जे फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसच्या परिसरामध्ये कोरेगाव या ठिकाणच्या स्टुडिओच्या ठिकाणी किंवा त्यांच्या बांद्रा या ठिकाणच्या निवासस्थानाच्या परिसरातसुद्धा या लोकांनी रेकी केली होती। हे जे 4 लोक आहेत यांच्याकडून आपल्याला अतिशय उपयुक्त अशी माहिती मिळालेली आहे। त्या माहितीच्या आधारे त्यांचा जो पुढचा प्लॅन होता तो यशस्वी करण्यामध्ये बऱ्यापैकी आतापर्यंत यश आलेलं आहे आणि आणखीही काही याच्यामध्ये ॲक्यूज वॉन्टेड आहेत त्याच्या आम्ही मागावर आहोत आणि लवकरच आम्ही त्यांना सुद्धा अटक करू।
साधारणतः 21 लोक आतापर्यंत याच्यामध्ये प्लॅनिंगमध्ये इन्व्हॉल्व असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. पैकी 4 लोक आपण अटक केलेले आहेत. वादळवारा लाईव्हसाठी राज भंडारी, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.